अकोट शहर पोलिसांची मोठी कारवाई. 235 किलो गोवंश जातीचे मांस जप्त. 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सुमारे 47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोट शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत कुरेशीपुरा अकोट येथून सुमारे 235 किलो गोवंश जातीचे मांस अंदाजे किंमत 47,000 रुपये जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी 4 इसमांना ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी DB पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते यांना गोपनीय माहिती मिळाली होती की कुरेशीपुरा परिसरातील एका घरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करून विक्री केली जात आहे. सदर माहिती पोलीस निरीक्षक किशोर जन्नदे यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन छापा टाकला आणि या कारवाई दरम्यान इम्रान शेख इस्माईल वय वर्ष 34, अमील अहमद अब्दुल हमीद वय वर्ष 55, शाहरुख खान हिरखान वय वर्ष 34, मखदूम अब्दुल सत्तार कुरेशी वय वर्ष 61 यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अंदाजे 235 किलो गोवंश जातीचे मांस किंमत 47,000 रुपये असा मुद्देमाल आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चंडक, अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जन्नदे, DB पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते तसेच पथकातील पोलीस कर्मचारी गणेश सोळंके, मोहन दुर्गे, अश्विन चव्हाण यांनी केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून जप्त मुद्देमालाबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.